नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. के आर्ट्स, बी कॉमर्स, सायन्स तथा महाविद्यालय नाशिक या अंतर्गत मी प्राध्यापक जी दिघे अर्थशास्त्र विभागात अध्यापनाचे कार्य करत आहेत. तथा वाणिज्य वाणिज्य विभाग तृतीय वर्षासाठी आपण भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्था, भारतीय आणि जागतिक आर्थिक विकास यामध्ये तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण नवीन औद्योगिक धोरण जे काय आहे 1991चं, त्याबद्दल आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जो काही औद्योगिक विकास आहे, तो औद्योगिक विकास घडवून आणण्यासाठी भारताने स्वातंत्र्यापासून अनेक औद्योगिक धोरणे या ठिकाणी जाहीर केलेली आहेत. परंतु यामध्ये जे काही 3 महत्त्वाचे औद्योगिक धोरणे आहेत, त्यामध्ये 1948चं धोरण, 1956चं धोरण आणि 1991चं धोरण. तसंच अलीकडे 2018 साली नवीन औद्योगिक धोरण जाहीर केलेलं आहे. परंतु सुरुवातीला आपण या औद्योगिक धोरणाची पार्श्वभूमी बघून पुढे आपण 1991चं हे जे काही सिलेबसला असणारं औद्योगिक धोरण आहे, त्याच्यावरती मुख्यतः चर्चा करणार आहोत. तर चला सुरू करूया मित्रांनो. 1991चं नवीन औद्योगिक धोरण. हा जो काही पिक्चर आहे, याच्यामध्ये तुम्हाला 1991चं तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव हे तुम्हाला अ, हे धोरण इंट्रोड्यूस करताना या ठिकाणी दिसतायत. त्याच्या बाजूला तत्कालीन पंतप्रधान माननीय पी.व्ही. नरसिंह राव, सॉरी, माननीय पंतप्रधान मनमोहन सिंग आपल्याला दिसतायत. या दोघा नेत्यांनी या ठिकाणी जे काही अर्थव्यवस्थेवरती आलेलं जे काही संकट आहे, आर्थिक संकट आहे, ते दूर करण्यासाठी हे नवीन औद्योगिक धोरण या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. तर बघा मित्रांनो, आपण प्रस्तावित करूया नवीन औद्योगिक धोरणाचं. अर्थशास्त्रीयदृष्ट्या 1991 हे जे काही वर्ष आहे, ते अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. कारण यावेळी अर्थव्यवस्था मोठ्या संकटात किंवा आर्थिक संकटात सापडलेली होती. तर याची महत्त्वाची 2 कारणे आपल्याला सांगता येतील. पहिलं कारण म्हणजे राजकीय कारण आणि दुसरं आंतरराष्ट्रीय घडामोडी. तर यामध्ये बघूया मित्रांनो आपण, राजकीय कारण काय होतं किंवा राजकीय अस्थिरता काय होती. तर बघा मित्रांनो, राजकीय अस्थिरता जर बघायला गेली तर एकूण 20 वर्षामध्ये म्हणजे 1970 ते 1990 या दशकामध्ये भारताला 7 पंतप्रधान लाभले. त्याच्यामध्ये इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या 2 पंतप्रधानांचा कालखंड सोडला तर इतर जे काही येणारे पंतप्रधान आहेत त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही. तर त्याचं महत्त्वाचं कारण होतं म्हणजे इंदिरा गांधींची जी काही निवडणूक झाली आणि जो काही न्यायालयामध्ये खटला दाखल झाला, ही सगळी प्रक्रिया आपल्याला कारणीभूत असल्याचे सांगता येईल. परंतु विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही औद्योगिक धोरण आहे, हे औद्योगिक धोरण लागू करण्यामागचे अनेक कारणे आपल्याला सांगता येतील. त्यापैकी राजकीय अस्थिरता हे एक महत्त्वाचं कारण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर जागतिक स्तरावरील काही घडामोडी बघूया. बघा, त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी सोव्हिएत रशियाचा एक मॅप दिसतो आणि त्या मॅपमध्ये आपल्याला असं दिसून येईल की 1991 साली सोव्हिएत रशियाचं जे काही झालेलं विघटन आहे, ते विघटन या ठिकाणी भारतीय आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचं मानलं जातं. कारण यावेळी जो काही भारत देश आहे, तो भारत देश जास्तीत जास्त व्यापार त्यावेळच्या सोव्हिएत रशियासोबत करायचं. परंतु 1991 मध्ये या ठिकाणी सोव्हिएत रशियाचं विघटन झाल्यानंतर मात्र भारताचं जे काही आर्थिक धोरण आहे किंवा जे काही परकीय व्यापार आहे, तो परकीय व्यापार या ठिकाणी कमकुवत झाल्याचं आपल्याला दिसून येईल. दुसरं कारण आहे या ठिकाणी जी काही जगाची परिस्थिती होती, ती जगाची परिस्थिती ऑलरेडी जगाचा जो काही विकास दर आहे, तो विकास दर देखील कमी झाल्याचं आपल्याला सांगता येईल. आणि जे काही विकसित राष्ट्र आपण मानतो अमेरिकेसारखे राष्ट्र, त्या अमेरिकन राष्ट्रासोबत भारताचा जो काही व्यापार होता, तो व्यापार या ठिकाणी कमी झाल्याचं आपल्याला सांगता येईल. आणि पुढे इराकचं जे काही युद्ध आहे, ते
इराकचं युद्ध या ठिकाणी महत्त्वाची जागतिक मोडीमध्ये त्याचा समावेश आपण करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या झाल्या महत्त्वाच्या 2 घडामोडी भारताची आर्थिक परिस्थिती गंभीर होण्यामागचे. तर बघा, पुढचं आर्थिक संकटाचे स्वरूप बघूया. तर यामध्ये आर्थिक संकटाचं स्वरूप बघताना आपल्याला त्यावेळची जी काही आर्थिक परिस्थिती आहे, ती आर्थिक परिस्थिती या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. तर यामध्ये आपण बघूया, की जी काही भारताची वित्तीय तूट आहे, ती वित्तीय तूट अतिशय मोठ्या प्रमाणात वाढल्याचे या ठिकाणी सांगता येईल. ती वित्तीय तूट जी-डी-पीच्या तुलनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याचे या ठिकाणी आपल्याला हे आकडे सांगतायत. त्यानंतर भारताचं जे काही करंट अकाउंट डेफिसिट आहे, त्याला आपण चालू खात्यावरील तूट असे देखील म्हणतो. तर ही चालू खात्यावरील तूट मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आपल्याला सांगते. आता चालू खात्यावरील तूट वाढण्याचं कारण हे होतं, की त्यावेळी भारताचा जो काही व्यापार होता, त्या व्यापारामध्ये आयातीच्या तुलनेमध्ये निर्यात खूप कमी झाली आणि तुलनेने आपली जी काही आयात आहे, ती आयात मोठ्या प्रमाणात होत असल्या कारणाने आपल्याला परकीय चलन कमी येत होतं आणि जे काही पेमेंट होतं, ते पेमेंट मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी करायला लागत होतं. म्हणून जे काही चालू खात्यावरती तूट आहे, ते चालू खात्यावरती मोठ्या प्रमाणात तूट निर्माण झाली. त्याच्यानंतर पुढे या परिस्थितीमध्ये भारत सरकारला मोठ्या प्रमाणात विदेशी चलनाची गरज पडायला लागली आणि म्हणून भारताने मोठ्या प्रमाणात ज्या काही विदेशी संघटना आहेत, त्या विदेशी संघटनांकडून आर्थिक मदत घेण्याचा प्रयत्न केला. परंतु यासाठी भारतावरती मोठ्या प्रमाणात काही निर्बंध लादण्यात आले. तर याच्यामध्ये आपण पुढे बघूया, की त्यावेळचा जे काही परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती, ती आर्थिक परिस्थिती अतिशय खालावल्याचे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर बघा, अशा प्रकारचं या ठिकाणी आर्थिक स्वरूप हे 1991 च्या कालखंडामध्ये आपल्याला सांगता येईल. पुढे बघा मित्रांनो, नवीन औद्योगिक धोरण 1991 हे आपण सुरू करतोय. 1991 साली भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये नवीन आर्थिक धोरण लागू करण्यात आलं. त्याच्या मागचे अनेक कारणे आपल्याला सांगता येतील. त्यापैकी काही कारणे आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत आणि त्या आर्थिक धोरणांचा एक महत्त्वाची बाब म्हणून आपण नवीन औद्योगिक धोरण 1991 या ठिकाणी बघतोय. 1950 ते 1980 हे जे काही 30 वर्षाचा कालखंड आहे, त्या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला परवाना राज नावाची एक टर्म भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लागू झाल्याची दिसेल. कारण 1930 ते 1950 ते 1980 या दरम्यान जे काही औद्योगिक धोरण होतं 1956 चं औद्योगिक धोरण. त्या 1956 च्या औद्योगिक धोरणानुसार कोणताही तुम्ही नवीन उद्योग सुरू करा. तो उद्योग सुरू करण्यासाठी तुम्हाला त्याची परवाना घेणं गरजेचं असतं आणि हा परवाना घेताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. म्हणून या ठिकाणी जो काही नवीन उद्योग व्यवसाय स्थापन करायचा आहे, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या आणि ह्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी जे काही उद्योजक मोठे उद्योजक आहेत, ते त्या ठिकाणी परवाना घेऊ शकत होते. परंतु जे काही छोटे उद्योजक होते, ते छोटे उद्योजक मात्र या ठिकाणी परवाना घेऊ शकले नाही. म्हणून 1950 ते 1980 हे जे काही 30 वर्षाचा कालखंड आहे, या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये भारतामध्ये परवाना राज जो काही आहे, तो परवाना राज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फोफावल्याचे आपल्याला दिसून येईल. त्यानंतर 1956 च्या औद्योगिक धोरणामध्ये आपल्याला 2 मुद्दे महत्त्वाचे या ठिकाणी सांगता येईल. त्याच्यामध्ये पहिला म्हणजे एम-आर-टी-पी ॲक्ट. एम-आर-टी-पी ॲक्टमध्ये जे काही मोठे उद्योग होते, त्या मोठ्या उद्योगांचं अस्तित्व भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि छोटे उद्योगांना या ठिकाणी खूप समस्यांना सामोरे जावं लागत होतं. परंतु यासाठी जे काही नवीन औद्योगिक धोरण आहे,
ते नवीन औद्योगिक धोरण 1985 पासनं याची प्रोसेस सुरू झालेली होती ऑलरेडी. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी या ठिकाणी एल-पी-जी आणण्याचा प्रयत्न केला. परंतु अ, राजकीय घडामोडींमुळे किंवा काही इतर बाबींमुळे ते त्यांना नवीन औद्योगिक धोरण आणणं शक्य झालेलं नाही. परंतु 1991 मध्ये अ, नवीन निवडणुका होऊन या ठिकाणी जे काही काँग्रेसचंच सरकार आहे, ते पी-व्ही नरसिंह राव अ, यांच्या नेतृत्वाखाली कार्य करायला लागलं आणि त्यावेळचे अ, माननीय पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाचे आर्थिक जे काही धोरण आहे, ते आर्थिक धोरण या ठिकाणी अ, लागू करण्याचा प्रयत्न केला आणि 24 जुलै 1991 रोजी आपल्याला नवीन औद्योगिक धोरण जाहीर केल्याचे या ठिकाणी दिसून येईल. तर बघा मित्रांनो, या 1991च्या औद्योगिक धोरणाची काही उद्दिष्टे आहेत. ते उद्दिष्टे आपणाला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं उद्दिष्ट आहे औद्योगिक परवाना धोरण रद्द. तर औद्योगिक परवाना धोरण रद्द हे जे काही 1956च्या औद्योगिक धोरणामध्ये जो काही परवाना राज होता किंवा जो काही उद्योग व्यवसाय स्थापन करण्यासाठी जो काही परवाना लागत होता, तो परवाना 1991च्या कायद्याने रद्द करण्यात आला. आणि पुढचं विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन. 1991 पर्यंत भारतामध्ये जे काही परकीय गुंतवणूक होती ती अ, तशी खूप कमी प्रमाणात होत होती. या विदेशी गुंतवणुकीवरती आपला जो काही विकास आहे तो विकास अवलंबून असल्या कारणाने भारतामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणं गरजेचं असतं. आणि ही गुंतवणूक यावी हा 1991च्या धोरणाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आपणास या ठिकाणी सांगता येईल. तर या 1991च्या धोरणामध्ये विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी नवीन औद्योगिक धोरणामध्ये ठेवण्यात आलं होतं. पुढचं उद्दिष्ट बघा, सार्वजनिक क्षेत्राची भूमिका कमी करणं. विद्यार्थी मित्रांनो, 1956चं जे काही औद्योगिक धोरण आहे, त्या 1956च्या औद्योगिक धोरणामध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक क्षेत्राची जी काही भूमिका आहे, ती सार्वजनिक क्षेत्राची भूमिका असल्याचे आपल्याला दिसून येईल. कारण तुम्ही यावेळी कोणताही उद्योग बघा, त्याच्यामध्ये सार्वजनिक भागीदारी जी काही होती, ती मोठ्या प्रमाणात सार्वजनिक भागीदारी असल्याचे आपल्याला दिसून येईल. परंतु सुरुवातीला जे काही उद्योग असतात, त्यांना जरी अनुदानाची किंवा मदतीची जरी गरज असेल, परंतु कालांतराने ती मदत काढून घेणं गरजेचं असतं. आणि 1956चं जे काही समाजवादावरती आधारित जे काही धोरण आहे, त्या धोरणामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारचा हस्तक्षेप असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येत होतं. परंतु हा हस्तक्षेप कमी करावा किंवा जे काही उद्योग क्षेत्रामधलं जे काही सरकारचं अस्तित्व आहे, ते सरकारचं अस्तित्व कमी करून सरकारची जी काही भूमिका आहे, ती सरकारची भूमिका कमी करण्यात यावी, असं 1991चं उद्दिष्ट आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पुढचं उद्दिष्ट बघा, निर्गुंतवणुकीला अधिक प्रोत्साहन देणं. मित्रांनो, निर्गुंतवणूक म्हणजे काय हे सुरुवातीला आपण समजून घेऊया. निर्गुंतवणूक म्हणजे असा भाग, की अ, उद्योग क्षेत्रामध्ये जे काही सरकारचा मालकी हक्क आहे किंवा भांडवलामध्ये जो काही सरकारचा वाटा आहे, तो सरकारचा वाटा काढून घेणं म्हणजे निर्गुंतवणूक करणं होय. तर निर्गुंतवणूक कमी करणं हा 1991च्या नवीन औद्योगिक धोरणाचं उद्दिष्ट आपणास सांगता येईल. कारण की जे काही 1991चं औद्योगिक धोरण होतं, ते आपल्याला जास्तीत जास्त एफ-डी-आय भारतामध्ये आणणं क्रमप्राप्त होतं. म्हणून जी काही एफ-डी-आय आहे, ती एफ-डी-आय वाढवण्याचा उद्देश या ठिकाणी नवीन औद्योगिक धोरणामध्ये आपल्याला दिसून येईल. त्याच व्यतिरिक्त जी काही सरकारची भूमिका आहे, ती सरकारची भूमिका कमी करण्यासाठी आपल्याला निर्गुंतवणुकीला अधिक प्रोत्साहन देणं गरजेचं होतं. तर हे उद्दिष्ट आपणास या इथं सांगता येईल. पुढचं उद्दिष्ट बघा, लघु उद्योगांना प्रोत्साहन देणं. मित्रांनो, कोणती अर्थव्यवस्था आहे, त्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठे उद्योग, लघु उद्योग, सूक्ष्म उद्योग असे उद्योगांचे त्यांच्या भांडवलानुसार वेगवेगळे प्रकार करण्यात आलेले आहेत.
तर त्यापैकी जे काही लघु उद्योग आहेत, ते लघु उद्योग भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये टिकून राहण्यासाठी किंवा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लघु उद्योगांचा विकास होण्यासाठी तसं धोरण असणं गरजेचं आहे. तर या 1991च्या धोरणामध्ये जे काही सूक्ष्म उद्योग आहेत, लघु उद्योग आहेत किंवा मध्यम उद्योग आहेत, यांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी आपण नवीन औद्योगिक धोरणामध्ये ते उद्दिष्ट ठेवलं होतं. पुढे बघा, नवीन खाजगी व विदेशी बँकांना प्रोत्साहन. आता 1991चं धोरणाचं हे महत्त्वाचं उद्दिष्ट आपणास सांगता येईल. 1993 पासून आपण नवीन खाजगी बँकांना परवाना देण्यास सुरुवात केली किंवा ज्या काही विदेशी बँका आहेत, त्या विदेशी बँकांना परवाना देण्यास सुरुवात केली. कारण 1991 मध्ये जी काही नरसिंहम कमिटी होती, त्या कमिटीने शिफारस केली होती, की भारताचा आर्थिक विकास हा बँकिंग क्षेत्रावरती जास्तीत जास्त अवलंबून आहे. परंतु या ठिकाणी नवीन खाजगी बँकांना परवानगी देणं गरजेचं आहे. तसंच विदेशी बँकांना परवानगी देणं गरजेचं आहे. जेणेकरून येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला खूप मोठ्या प्रमाणात याचे फायदे मिळणार आहेत. तर नवीन औद्योगिक धोरणामध्ये नवीन खाजगी बँकांना किंवा विदेशी बँकांना प्रोत्साहन देणं हे उद्दिष्ट आपण समोर ठेवलं होतं. पुढचं उद्दिष्ट बघा, मक्तेदारी प्रतिबंध. आता 1956च्या औद्योगिक धोरणाने इथे काही उद्योगांचं काही उद्योगांची मक्तेदारी असल्याचं आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये दिसून येईल. तर त्याचे जे काही परिणाम होते, ते परिणाम 1956 ते 1990 या दरम्यान आपण बघितल्याचे दिसून येईल किंवा जे काही मोठे-मोठे उद्योग होते, त्या मोठ्या उद्योगांची इथे मक्तेदारी निर्माण झाली होती आणि ती मक्तेदारी जर आपल्याला कमी करायची असेल किंवा सर्वांना समान हक्क प्राप्त करून द्यायचे असेल किंवा नवीन उद्योग स्थापन करून ते नवीन उद्योग टिकवून ठेवायचे असतील, तर मात्र जी काही उद्योगांची मक्तेदारी आहे, ती मक्तेदारी कमी करणं या ठिकाणी क्रमप्राप्त ठरते. म्हणून 1991च्या नवीन औद्योगिक धोरणाचं उद्दिष्ट होतं, की मक्तेदारीस प्रतिबंध करणे किंवा आळा घालणे. चालू खात्यावरची तूट कमी करणं हे नवीन औद्योगिक धोरणाचं उद्दिष्ट आपल्याला सांगते. पुढचं उद्दिष्ट, चालू खात्यावरील रुपयाची परिवर्तनीयता. विद्यार्थी मित्रांनो, भारताचा जो काही व्यापार तोल आणि व्यवहार तोल आहे, त्या व्यापार तोल आणि व्यवहार तोलामध्ये जो काही व्यवहार तोल आहे, त्या व्यवहार तोलाचे एकूण 2 भाग पडतात. चालू खाते आणि भांडवली खाते. चालू खात्यामध्ये पूर्णपणे जे काही वस्तूची आयात आणि निर्यात आहे, त्या वस्तू आयात आणि निर्यातीचा समावेश होतो. तर त्याच्यामध्ये अ, जो काही चालू खाता आहे, त्या चालू खात्यावरती या ठिकाणी रुपया परिवर्तनीय करणं क्रमप्राप्त ठरलं होतं. कारण विदेशी देश जर बघितले आपण, तर त्याच्यामध्ये त्यांचं जे काही चलन होतं, ते चलन मोठ्या प्रमाणात परिवर्तनीय असल्याचे आपल्याला दिसून येईल. परंतु भारतीय रुपया हा सुरुवातीला चालू खात्यावरती परिवर्तनीय नव्हता, भांडवली खात्यावरती देखील परिवर्तनीय नव्हता. परंतु जी काही येस तारापूर समिती आहे, त्या तारापूर समितीच्या शिफारशीनुसार या ठिकाणी आपण चालू खात्यावरती भारतीय रुपया परिवर्तनीय करण्याची जी काही शिफारस होती, ते शिफारसीचं उद्दिष्ट या ठिकाणी 1991च्या धोरणामध्ये उद्दिष्ट ठेवल्याचे आपल्याला दिसून येईल. पुढे बघा, विदेशी विनिमय नियंत्रण कायद्याची समाप्ती. आता या ठिकाणी विदेशी विनिमय नियंत्रण जो काही कायदा आहे, तो कायदा भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. ज्याला आपण फेरा असे म्हणतो, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट. तर या फॉरेन रेग्युलेशन एक्सचेंज ॲक्टमध्ये काय व्हायचं, की जे काही सरकार आहे, ते सरकार विदेशी दारांवरती किंवा विदेशी जे काही उद्योग आहेत, त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात निर्बंध लादत असत आणि ह्या निर्बंध लादल्या कारणाने ते भारतामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक
अ, करण्यास इच्छुक नसत. मग ही गुंतवणूक जर वाढवायची असेल आपल्याला किंवा गुंतवणूक वाढवून पुढे भारताचा विकास जर करायचा असेल, तर मात्र त्या विदेशी व्यवसायावरती नियंत्रण न ठेवता त्याचं व्यवस्थापन व्यवस्थितपणे झालं पाहिजे. म्हणून आपण फेराच्या ऐवजी या ठिकाणी नवीन कायदा फेमा कायदा लागू केला आणि हा फेमा कायदा 1999 ला इंट्रोड्यूस झाला आणि 2001 पासून त्याचे इम्प्लिमेंटेशन झाल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, 1991 च्या औद्योगिक धोरणाची अशा प्रकारचे उद्दिष्ट असल्याचे आपल्याला सांगता येईल. पुढे बघूया, की 1991 च्या औद्योगिक धोरणाचे जे काही महत्त्व आहे किंवा अ, यश जे काही आहे ते यश आपण या ठिकाणी बघूया. तर बघा, 1991 च्या औद्योगिक धोरणाचे काय फायदे आहेत ते आपण या ठिकाणी बघूया. पहिला फायदा आहे थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये वाढ करणं. विद्यार्थी मित्रांनो, थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये वाढ करणं हा 1991 च्या औद्योगिक धोरणाचा महत्त्वाचा फायदा किंवा यश आपल्याला सांगता येईल. कारण 1991चं जे काही नवीन औद्योगिक धोरण होतं, त्या नवीन औद्योगिक धोरणामध्ये एफ-डी-आयला प्रोत्साहन देणं किंवा विदेशी जी काही गुंतवणूक आहे, ती विदेशी गुंतवणूक भारताकडे जास्तीत जास्त वळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला होता. 1991 नंतर आपण बघतो, की जे काही दीर्घकालीन परिणाम आहेत, ते दीर्घकालीन परिणामांमध्ये आपल्याला दिसून येईल, की आपण या ठिकाणी जी काही विदेशी गुंतवणूक आहे, ते विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढवल्याचं दिसून येईल. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये विदेशी गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काही टप्पे ठरवून देण्यात आलेले होते. जसे की 26% विदेशी गुंतवणूक, काही क्षेत्रामध्ये 50% विदेशी गुंतवणूक, काही क्षेत्रांमध्ये 74% विदेशी गुंतवणूक आणि काही क्षेत्रांमध्ये 100% विदेशी गुंतवणुकीला भारत सरकारने परवानगी दिल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. तर या विदेशी गुंतवणुकीमध्ये वाढ होणं हे 1991 च्या औद्योगिक धोरणाचा यश असण्याचं आपणास सांगता. तर 1991 च्या औद्योगिक धोरणानंतर तेव्हापासून तर आतापर्यंत भारतामध्ये सर्वात जास्त विदेशी गुंतवणूक करणारा जो काही देश असेल तो म्हणजे सिंगापूर. सिंगापूर आणि मॉरिशस हे जे काही देश आहेत, या देशांनी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक केल्याचे आपल्याला दिसून येईल. तसंच अमेरिका, अ, चीन, ब्रिटन, हाँगकाँग हे जे काही देश आहेत, या देशांनी देखील भारतामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचे आपणास दिसून येईल. उद्योगांमध्ये उद्योग व्यवसायामध्ये चालणारी जी काही स्पर्धा आहे, ती स्पर्धा 1991 च्या कायद्याने मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आपल्याला दिसून येईल. 1956 च्या कायद्यामध्ये जे काही मोठे उद्योग होते, ते मोठे उद्योग अ, अतिशय सक्षम असल्या कारणाने त्यांची मक्तेदारी निर्माण झाली होती आणि मक्तेदारी असेल तर तिथं स्पर्धेला प्रोत्साहन नसतं हे आपण एफ-वायला असताना बघितलं होतं. तर 1991 नंतर जे काही उद्योग व्यवसाय आहेत, ते उद्योग व्यवसायांच्या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आपणास दिसून येईल. कारण 1991 नंतर जेवढे काही उद्योग आहेत, मोठे उद्योग असो, सूक्ष्म उद्योग असो, लघु उद्योग असो, मध्यम उद्योग असो, सर्व उद्योगांना या ठिकाणी स्पर्धा करणं क्रमप्राप्त आहे. जे उद्योग स्पर्धेमध्ये टिकतात, तेच अर्थव्यवस्थेमध्ये टिकून राहतात आणि अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धेला महत्त्वाचं स्थान असणं गरजेचं आहे. पुढे आपण स्पर्धा कायदा केला. त्या स्पर्धा कायद्यामधनं स्पर्धा विभाग स्थापन केला. त्याच्यामधनं या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त जो उद्योग स्पर्धेमध्ये टिकून राहतो, त्याचंच अस्तित्व या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसून येईल. पुढे बघा, आंतरराष्ट्रीय स्पर्धेला चालना देणे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे काही उद्योग व्यवसाय आहेत, ते विदेशी पातळीवरती जाणं किंवा एखाद्या दुसऱ्या देशामध्ये जो काही उद्योग व्यवसाय आहे, तो उद्योग व्यवसाय दुसऱ्या देशामध्ये जाणं गरजेचं आहे आणि भारताचं जे काही प्रॉडक्ट आहे, ते भारताचं प्रॉडक्ट, भारताचं जे काही उत्पादन आहे, ते उत्पादन आंतरराष्ट्रीय पातळीवरती जाणं महत्त्वाचं आहे. जसं की बघतो आपण चायनाचं जे काही उत्पादन आहे, ते चायनाचं उत्पादन जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि भारताचं जे काही उत्पादन आहे, ते भारताचं उत्पादन विदेशी उत्पादनाशी स्पर्धा करण्यासाठी
या नवीन औद्योगिक धोरणामध्ये अ, जे काही उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट आपल्याला आता बऱ्याच अनुषंगाने प्राप्त झाल्याचं सांगता येईल. कारण 1991 नंतर सद्यस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर भारतीय उद्योग जे काही आहेत, ते भारतीय उद्योग आंतरराष्ट्रीय स्पर्धेला मोठ्या प्रमाणात सामोरे जात असल्याचे आपल्याला सांगता येईल किंवा आंतरराष्ट्रीय उद्योगांशी भारतीय उद्योग स्पर्धा करत असल्याचे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. औद्योगिक क्षेत्राच्या कार्यक्षमतेत वाढ 1991 नंतर जे जो काही भारताचा औद्योगिक विकास आहे, तो औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात झाल्याचे आपणास सांगता येईल. तर या औद्योगिक क्षेत्राच्या कार्यक्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आपणास दिसून येईल. सुरुवातीला जे काही भारतीय अर्थव्यवस्थेचं अस्तित्व होतं, ते मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावरती अवलंबून होतं. परंतु 1991 नंतर त्याचं जे काही प्रमाण आहे, ते प्रमाण औद्योगिक क्षेत्राकडं झुकल्याचं आपल्याला सांगता येईल किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये जो काही विकास झालेला आहे, मोठमोठे उद्योग स्थापन झाले. नवीन-नवीन उद्योग या ठिकाणी 1991 नंतर स्थापन झाले किंवा एकूणच औद्योगिक क्षेत्रामधलं जे काही अ, क्षमता आहे, जे काही औद्योगिक क्षेत्राची क्षमता आहे, त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झाली होती आणि ती स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये सामोरे जाण्याचं उद्दिष्ट हे 1991च्या धोरणामध्ये ठेवलं होतं आणि अ, आज आपण बघतो की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र आणि सेवा क्षेत्र कंपॅरेटिव्हली जर उत्पादनाचा विचार केला, तर उत्पादनाच्या कंडिशनमध्ये औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात त्याची जी काही क्षमता आहे, ती क्षमता वाढल्याचे आपल्याला सांगता येईल किंवा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जी-डी-पीमध्ये औद्योगिक क्षेत्राचं कॉन्ट्रिब्युशन अतिशय महत्त्वाचं आहे, हे आपल्याला सांगता येईल. रोजगारामध्ये औद्योगिक क्षेत्राचं कॉन्ट्रिब्युशन मोठ्या प्रमाणात आहे, हे आपणास सांगता येईल. याच्या व्यतिरिक्त जे काही विदेशी चलन आहे, ते विदेशी चलन देखील आपल्याला औद्योगिक क्षेत्राकडनं मोठ्या प्रमाणात मिळत असल्याच्या या ठिकाणी सांगता येईल. निर्यातीत वाढ 1991 नंतर भारताचा जो काही विदेशी व्यापार आहे, तो विदेशी व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला. भारताची आयात ज्या प्रमाणात वाढत गेली, तसंच भारताचं निर्यात देखील वाढत गेली. परंतु आयातीचं जे काही प्रमाण आहे, ते निर्यातीपेक्षा जास्त असल्या कारणानं भारताचा जो काही व्यापार तोल आहे, तो व्यापार तोल नेहमीच तुटीचा राहिलेला आहे. परंतु 1948 पासून 1990 पर्यंत भारताची जी काही निर्यात होती, ती वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडथळे येत होते. परंतु 1991च्या धोरणाने त्याच्यामध्ये पूर्णतः बदल करण्यात आला आणि मोठ्या प्रमाणात निर्यात वाढवण्यासाठी 1991च्या धोरणामध्ये अ, काही बाबींवरती भर देण्यात आला. तर 1991च्या धोरणानंतर भारताची जी काही निर्यात आहे, ती निर्यात मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आपल्याला सांगता येईल. कारण निर्यातीचे आकडे आपल्याला सांगतात, की 1947, 1950, 2000, 2005, 2020 ही जी जर आकडेवारी बघितली, तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो काही निर्यातीमध्ये झालेली वाढ आहे, ती वाढ आपणास या ठिकाणी दिसून येईल. व्यापारी संबंधात सुधारणा करणे. तर मित्रांनो, 1991चं धोरणाचा महत्त्वाचा उद्देश हा होता, की जे काही व्यापार वर्ग आहे, त्या व्यापार वर्गामध्ये किंवा व्यापार संबंधामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा घडवून आणणं. तर ह्या सुधारणा घडवून आणण्यासाठी आपण नवनवीन कायदे तयार केलेले आहेत किंवा जे काही करांचे प्रमाण आहे, ते करांचं प्रमाण कमी केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आपण औद्योगिक क्षेत्राचा विकास होण्यासाठी वेगवेगळे जो काही व्यापार वर्ग आहे, त्या व्यापार वर्गांना खुश करण्यासाठी किंवा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण वेगवेगळ्या सुधारणा घडवून आणलेल्या आहेत. नवीन-नवीन औद्योगिक धोरण जसे की 1918चं नवीन 2018चे जे काही नवीन औद्योगिक धोरण आहे, त्या नवीन औद्योगिक धोरणामध्ये देखील वेगवेगळ्या योजना आणल्याचे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पुढे बघा 1991च्या औद्योगिक धोरणाचे पुढचं जे काही महत्त्व आहे,
ते म्हणजे अर्थव्यवस्थेच्या एकंदरीत कामगिरीत सुधारणा. विद्यार्थी मित्रांनो, 1948, 1956 आणि 1991 या तिन्ही औद्योगिक धोरणांचा विचार जर केला, तर एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये या औद्योगिक धोरणांचं खूप मोठ्या प्रमाणात अस्तित्व असल्याचं आपल्याला दिसून येईल. त्यापैकी 1991चं धोरण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. कारण ज्या काही दीर्घकालीन सुधारणा आहेत किंवा अर्थव्यवस्थेला होणारे जे काही दीर्घकालीन फायदे आहेत, ते दीर्घकालीन फायदे आपल्याला 1991च्या धोरणाचं असल्याचे दिसून येईल. 1991 ते 2000 अ, 15 ते 17-18 दरम्यान हा जो काही विकास आहे, हा विकास 1991च्या धोरणावरती अवलंबून असल्याचं आपल्याला सांगता येईल. किंवा 1991 ते 2020 पर्यंत भारताचा जो काही विकास झालेला आहे, हा विकास मुख्यतः 1991च्या औद्योगिक धोरणावरती अवलंबून आहे. आणि त्या औद्योगिक धोरणामध्ये जे काही तरतुदी होत्या, त्या तरतुदींचा अवलंब केल्या कारणाने भारतामध्ये 1991 पासून 2020 पर्यंत मोठ्या प्रमाणात औद्योगिक वाढ झाल्याचे दिसून येईल. तर एकूणच आपणास असं सांगता येईल, की 1991 च्या धोरणाचा महत्त्वाचा फायदा किंवा यश आपल्याला सांगता येईल, की एकूणच अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा झाल्याचे आपल्याला सांगता येईल किंवा अ, अनुकूल फायदे 1991च्या धोरणाचे होत असल्याचे आपणास सांगता येईल. पुढे बघा 1991च्या औद्योगिक धोरणाचे तोटे किंवा अपयश काय आहे ते बघूया. तर बघा 1991च्या औद्योगिक धोरणाचे अपयश किंवा तोटे. त्याच्यामध्ये पहिला तोटा आहे अनियमित व अस्थिर औद्योगिक वाढ. विद्यार्थी मित्रांनो, कोणतेही वाढ होत असेल, तर ती चिरकालीन होत नाही किंवा स्थिर पद्धतीने होत नाही. त्याच्यामध्ये अनेक चढ-उतार येत असतात. तसंच 1991च्या धोरणानंतर देखील बघतो की आपण भारताचा औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे. परंतु तो अस्थिर आहे, अनियमित आहे किंवा पूर्णच औद्योगिक क्षेत्रामध्ये वाढ झाली असणं असे आपणास दिसून येत नाही. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खंड पडलेला आहे किंवा जी काही वाढ झालेली आहे ती कधी कमी झालेली आहे, कधी जास्त झालेली आहे. आपण बघतो की कोविड-19च्या पॅन्डेमिकमध्ये जो काही औद्योगिक विकास आहे किंवा जो काही औद्योगिक क्षेत्राची जी काही वाढ आहे, जी ग्रोथ आहे, ती खूप निगेटिव्हमध्ये गेल्याचे आपणास या ठिकाणी सांगता येईल. तर अशा प्रकारात 1991चं जे काही औद्योगिक धोरण आहे त्याच्यामध्ये अ, पहिला तोटा आपल्याला सांगता येईल, की अस्थिर आणि अनियमित औद्योगिक वाढ सांगता येईल. दुसरं बघा, उत्पादन संरचनेची विकृती. 1991 नंतर मोठ्या प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अ, औद्योगिक उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु यामध्ये उत्पादन संरचनेमध्ये मोठ्या प्रमाणात विकृती झाल्याचे सांगता येईल. तर त्याच्यामध्ये अ, जी काही उत्पादनाची संरचना आहे, उत्पादन कशा पद्धतीने तयार केलं पाहिजे, तर हे तयार करताना कोणत्या पद्धतीचा वापर केला पाहिजे किंवा उत्पादनाची जी काही क्वालिटी आहे, त्या क्वालिटीकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलं जात आहे. कारण जी काही उत्पादनाला असणारी मागणी आहे, ती मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि ती मागणी वाढण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पॉप्युलेशन. आपलं जी काही लोकसंख्या आहे, ती लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि म्हणून 1991 नंतर जे काही स्पर्धा निर्माण झाली आणि त्या स्पर्धेमध्ये बरेचदा जे काही उत्पादनाचा स्तर आहे, तो उत्पादनाचा स्तर खालावल्याचे आपणास दिसून येईल. म्हणून उत्पादनाची जी काही संरचना आहे, त्या उत्पादनाच्या संरचनेमध्ये पूर्णतः विकृती असल्याचे आपणास सांगता येईल. पुढे बघा, विदेशी स्पर्धेकडून धोका. 1991च्या आधी जर बघितलं, तर आपली अर्थव्यवस्था मुख्यतः बंदिस्त अर्थव्यवस्था होती. बऱ्याचदा अ, केंद्र सरकारकडनं जे काही औद्योगिक गुंतवणूकदार आहे किंवा विदेशी गुंतवणूकदार आहे, त्यांना परवानगी नसल्या कारणाने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धा खूप कमी प्रमाणात होती. परंतु 1991 नंतर केंद्र सरकारने विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिल्या कारणाने जे काही विदेशी गुंतवणूकदार आहेत, ते भारतामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गुंतवणूक करायला सुरुवात केली. आणि सुरुवातीला जरी ही गुंतवणूक कमी असली, तरी 2000, 2001, 2005, 2015, 2020
किंवा अलीकडील काळामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक वाढल्याचे आपणास सांगता येईल. परंतु ही विदेशी गुंतवणूक वाढताना त्याचा एक तोटा देखील झालेला आहे. तो तोटा कसा? की भारतीय गुंतवणूकदारांना किंवा भारतीय उद्योजकांना विदेशी गुंतवणूकदारांशी मोठ्या प्रमाणात स्पर्धा करायला लागते किंवा विदेशी गुंतवणूकदार जे काही आहे, त्या विदेशी गुंतवणूकदारांमध्ये त्या विदेशी गुंतवणूकदारांमुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अ, वाढ किंवा जी काही स्पर्धा आहे ती औद्योगिक क्षेत्रामधली स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. कारण सुरुवातीला जे काही गुंतवणूकदार होते ते देशांतर्गत गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होत असल्या कारणाने किंवा विदेशी गुंतवणूकदारांना परवानगी नसल्या कारणाने जी काही स्पर्धा होती ती स्पर्धा खूप कमी होती. परंतु 1991च्या धोरणाने अ, त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर पूर्णपणे त्याच्यामध्ये बदल झाल्याचे आपणास सांगता येईल किंवा विदेशी गुंतवणूकदारांसोबत भारतीय व्यावसायिकांना स्पर्धा करणं क्रमप्राप्त ठरलेलं आहे किंवा त्या स्पर्धेला भारतीय उद्योजकांना तोंड देणं गरजेचं आहे. तर हा धोका आपल्याला स्पर्धकांशी अ, विदेशी गुंतवणूकदारांशी स्पर्धा करणं हा धोका या ठिकाणी आपणास सांगता येईल. हा 1991च्या औद्योगिक धोरणाचा तोटा असल्याचे सांगता येईल. पुढे बघा, परकीय गुंतवणुकीवर चुकीचा विश्वास. सुरुवातीला तर आपणास असं वाटत होतं, की 1991 नंतर जी काही परदेशी गुंतवणूक आहे, त्या परदेशी गुंतवणुकीमुळे भारताचा मोठ्या प्रमाणात विकास होईल. परंतु कालांतराने या विदेशी गुंतवणुकीचे काही तोटे आपणास दिसून येतील. ते तोटे असे दिसून येईल, की भारताचं जे काही अवलंबित्व आहे, ते अवलंबित्व कमी होण्याच्या ऐवजी ते अवलंबित्व वाढत गेल्याचे दिसून येईल. कारण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये विदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झालेली आहे आणि त्यामुळे भारताची जी काही ॲक्चुअल गुंतवणूक आहे, ती ॲक्चुअल गुंतवणूक जरी वाढत असली, तरी त्या वाढीचं प्रमाण मात्र खूप कमी आहे आणि आपण विदेशी गुंतवणूकदारांवरती मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याचं आपल्याला दिसून येईल. परंतु जर आंतरराष्ट्रीय संबंध, त्या आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये बिघाड जर झाला किंवा आंतरराष्ट्रीय समस्या निर्माण झाली किंवा 2 देशांमधले जे काही आंतरराष्ट्रीय संबंध आहेत, त्या आंतरराष्ट्रीय संबंध जर बिघडले तर मात्र परदेशी जे काही परकीय गुंतवणूकदार आहेत, ते परकीय गुंतवणूकदार आपली जी काही गुंतवणूक आहे, ते गुंतवणूक काढून घेतात किंवा करांच्या प्रमाणामध्ये काही बदल झाला किंवा कर धोरणामध्ये काही बदल झाला आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या दृष्टीने ते धोरण जर प्रतिकूल असेल, तर मोठ्या प्रमाणात ते विदेशी गुंतवणूकदार हे आपली गुंतवणूक काढून घेत असतात. आपल्या भारतामध्ये या बाबीचा अनेकदा अनुभव देखील आलेला आहे. जसं की अ, गार गार ही जी काही संकल्पना आहे ती कराशी संबंधित आहे आणि गार लागू केला असता, तर जे काही विदेशी गुंतवणूकदार आहेत, त्या विदेशी गुंतवणूकदाराने आपली भारतामध्ये जी काही केलेली गुंतवणूक आहे, ती गुंतवणूक या ठिकाणी पूर्णपणे काढून घ्यायला सुरुवात केली आणि भारतीय अर्थव्यवस्था ही लगेच कोलमडल्याचे आपल्याला सांगता येईल. म्हणून परकीय गुंतवणुकीवरती विश्वास ठेवणं हे देखील भारताच्या दृष्टीने थोड्याफार प्रमाणात त्याचे तोटे झाल्याचे आपणास सांगता येईल किंवा पूर्णपणे परकीय गुंतवणुकीवरती विश्वास ठेवणं हे देखील चुकीचं असल्याचे आपणास सांगता येईल. पुढे व्यवसाय संस्था एकत्रित होण्याचे धोके. 1991च्या औद्योगिक धोरणामुळे ज्या काही व्यवसाय संस्था आहेत, त्या व्यवसाय संस्था एकत्रित होण्याचे धोके आपणास सांगता येईल किंवा ज्या काही उद्योग व्यवसाय संस्था आहेत, त्या उद्योग व्यवसाय संस्था लघु उद्योग, मध्यम उद्योग आणि मोठे उद्योग. तर हे जे काही लघु उद्योग आणि सूक्ष्म उद्योग आहेत किंवा लहान छोटे-छोटे उद्योग आहेत, ते उद्योग मोठ्या उद्योगामध्ये एकत्रित होण्याचे धोके आपणास सांगता येईल. कारण जे काही सूक्ष्म उद्योग आहे, लघु उद्योग आहे, मध्यम उद्योग आहेत, यांच्या पुढे खूप समस्या निर्माण होतात. भांडवलाच्या समस्या निर्माण होतात, श्रमिकांच्या समस्या निर्माण होतात किंवा जे काही केंद्र सरकारचे धोरणे आहेत, त्या धोरणांचा फटका देखील त्यांना या ठिकाणी लघु उद्योगांना बसत असतो. म्हणून ह्या व्यवसाय संस्था एकत्रित अ,
एकत्रित होतात आणि उद्योग संस्था जर एकत्रित होत असतील, तर मात्र त्याचे काही तोटे देखील अर्थव्यवस्थेला होत असतात. जसे की जास्त उद्योग असेल तर या ठिकाणी स्पर्धा निर्माण होते आणि स्पर्धा जर निर्माण होत असेल, तर आपल्याला जे काही उत्पादन आहे त्या उत्पादनाचा दर्जा देखील वाढत असतो किंवा दर्जात्मक जे काही उत्पादन आहे, ते दर्जात्मक उत्पादन या ठिकाणी आपल्याला मिळत असतं. म्हणून अ, एकत्रित होण्याऐवजी त्यांनी जर स्वतःचं अस्तित्व आहे, ते स्वतःचं अस्तित्व जर टिकवून ठेवलं किंवा त्याच्यामधनं उत्पादन जर घेण्याचं सुरू ठेवलं, तर त्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फायद्याचं असतं. परंतु 1991च्या औद्योगिक धोरणामुळं काय झालं, की जे काही सूक्ष्म उद्योग होते, लघु उद्योग होते, मध्यम उद्योग होते, ते मोठ्या उद्योगांमध्ये स्थानांतरित झाल्याचं आपणास दिसून येईल. तर धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी आपण नवीन औद्योगिक धोरण 1991 हा जो काही आपल्या सिलेबसचा भाग आहे, हा भाग या ठिकाणी आपण या लेक्चरच्या माध्यमातून पूर्ण केलेला आहे.